नमस्कार, मी वैष्णवी. MCN न्यूजच्या जालना बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत. पाहूयात जालन्यातल्या काही महत्त्वाच्या घडामोडी. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. आपल्या आरोग्याची संजीवनी. द स्किल टू हील, द स्पीड टू केअर. आता सविस्तर बातम्या. तर सर्वात प्रथम बातमी आहे जिल्हा परिषद मध्ये एका आळशी शिक्षकाची. जालन्यामध्ये विद्यार्थ्यांसमोरच वर्गात एक शिक्षक गाढ झोपेत असल्याचा प्रकार घडलाय. गावातील एका तरुणानं हा प्रकार समोर आणलाय. जाफराबाद तालुक्यातील गाडेगव्हाण इथं जिल्हा परिषद शाळेमध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर शिक्षण विभागाचे वाभाडे निघाले. आज आहे 20 जून 2025. जिल्हा परिषद येथील गाडेगव्हाण शिक्षक बघा असे झोपलेले आहेत. जिल्हा परिषदच्या शाळा सुरू होऊन अवघे काही दिवसच होत नाही तर जालन्यातून एक धक्कादायक बातमी समोर येते. जालन्यातील जाफराबाद तालुक्यातील गाडेगव्हाण इथं जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांसमोरच एक शिक्षक चक्क झोप घेत असल्याचं समोर आलंय. जालन्यातील जाफराबाद तालुक्यातील गाडेगव्हाण येथील जिल्हा परिषद शाळेतील हा व्हिडिओ असून व्हिडिओमध्ये एक शिक्षक चक्क झोप घेताना दिसून येतोय. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. दरम्यान या प्रकरणातील अकोला देव केंद्र प्रमुखांनी या संबंधी शिक्षकाला सक्तीच्या रजेवर पाठवलं असल्याची माहिती केंद्र प्रमुखांनी दिली आहे. साहिल पाटील, ब्युरो रिपोर्ट, MCN न्यूज, जालना. अशी अवस्था आहे गाडेगव्हाण येथील शाळेची. बघा केव्हापासून झोपलेले सर, केव्हापासून झोपलेले बाळा? बरं ठीक आहे. आत्ता सरला जाग आलेली आहे. ही आहे जिल्हा परिषद शाळा गाडेगव्हाण. यामुळे विद्यार्थी संख्या जिल्हा परिषद शाळेमधील कमी होत आहे आणि सरांचं लक्ष नाही आहे. जालना शहरात भरणाऱ्या आठवडी बाजारामध्ये मोबाईल चोरीच्या घटना वाढीला लागल्यात. त्यामुळे सर्वसामान्य शेतकरी, मध्यमवर्गीय नागरिक हैराण झालेत. जालना शहरात भरवणाऱ्या आठवडी बाजारात भरणाऱ्या आठवडी बाजारामध्ये छोट्या मोठ्या चोऱ्यांचे प्रमाण हे वाढीला लागले असून जालना शहरात रेल्वे स्टेशन ते गांधी चमन रविवार बाजाराचा परिसर असो किंवा नवीन जालना परिसरातील मुरगी तलाव येथील गुरुवारी भरणारा आठवडी बाजार असो किंवा गुरुबच्चन चौक आझाद ग्राउंड जवळील शुक्रवारचा बाजार असो, या सर्व वेगवेगळ्या ठिकाणी भरणाऱ्या आठवडी बाजारामध्ये मोबाईल चोरीच्या घटना वाढीला लागल्यात. या सर्व मोबाईल चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी आठवडी बाजारात पोलिसांनी गस्त वाढवावी, व्यवस्थितरित्या पेट्रोलिंग करून मोबाईल चोरांवर आणि मोबाईल चोरींच्या घटनांवर आळा घालावा अशी मागणी सर्वसामान्य नागरिक त्याचबरोबर सामान्य शेतकरी वर्गाकडून केली जातीये. शामराव निंबाळकर, मी राहणार शेवलीच आहे. माझं इथं जाणं येणं रोज असतं. आठवड्याचा बाजार असतो इथं आणि रोजचे इथं काय पेट्रोल होतं इथं. त्याच्यानंतर म्हणजे मोबाईल जातं, हे जातं ते जातं, काही धक्काबुक्की होते, गाडी जाता येत नाही, पार्किंग नाही, काही नाही, शोध नाही आहे. या पोलिसांना म्हणजे काहीतरी हे करायला पाहिजे, व्यवस्था करायला पाहिजे. माझा मोबाईल गेलेला आहे. माझा मागच्या याच्या हप्त्यात मोबाईल गेला माझा. हे काहीतरी तुम्ही व्यवस्था करायला पाहिजे प्रशासनानं. जालन्यामध्ये जवळपास 3-4 ठिकाणी आठवडी बाजार भरतात. तर या बाजारामध्ये गर्दीचा फायदा घेऊन काही मोबाईल चोरीच्या टोळ्या सक्रिय झालेल्या आहेत. तरी प्रशासनाने यांच्यावर अंकुश आणण्यासाठी आठवडी जिथेही रविवार असेल, शुक्रवार असेल किंवा गुरुवार असेल तर अशा ठिकाणी बाजारामध्ये प्रशासनाने पोलीसचे 1-2 गस्त घालून या मोबाईल चोरीला आळा घालण्याचं काम करावे. आणि हा सामान्य ते सामान्य माणसाकडे आज 20 ते 25 हजार रुपयाचा मोबाईल आहे आणि 20 ते 25 हजार रुपये कमवण्यासाठी सामान्य माणसाला जवळपास महिनाभर काम करावं लागतं. तर याच्याकडं प्रशासनाने लक्ष द्यावं. मी देवमूर्तीतील एक सर्वसामान्य अल्पभूधारक शेतकरी आहे. मी 5 वाजता घरून मला फोन आला, त्या फोनवर किंवा असा भाजीपाला आणा. मी इथून पिशवी घेतली आणि या आझाद मैदानाजवळील गुरुबच्चन चौक आहे त्या चौकामध्ये मी भाजी आतमध्ये गेलो. मला मेथीची भाजी घ्यायची होती. मी बघत आतमध्ये गेलो.
पण तिथं मग भाजीनंतर थैली घेऊन मी बाहेर आलो. मला घरी विचारू एकदा की काय पुन्हा काही आणायचं. पण त्यामध्ये माझ्या वरच्या खिशात फोन ठेवला होता मी. माझ्या जवळ 35-40 हजाराचा रेडमी कंपनीचा नवीनच फोन घेतला होता मी. तर मी त्या माझा खिशामध्ये फोन आढळला नाही. माझ्या जवळजवळ 35-36 हजाराचा फोन मी म्हणजे हप्त्यावर घेतला होता आणि पहिलाच त्याचा हप्ता भरला होता. आता मी एक सर्वसामान्य शेतकरी, आता मला ते पूर्ण हप्ते भरणं आहे आणि नेमकं आता पाऊस पडला. मला आता शेतामध्ये बी बियाणं आणायचं आणि खत व बी बियाणाचं मी ते कसं आणू आणि याचे पूर्ण मला हप्ते भरायचं. तर माझी विनंती पोलीस प्रशासनाला की बाबा या गुरुबच्चन चौकामध्ये पोलिसांना इथं गस्त घालून इथं माझे मोबाईल आणून द्यावा ही नम्र विनंती. आणि मी नेहमी इथं बाजारात येतो तर मला बरंचसं आढळतं की इथं फोन चोरीला जातात. म्हणून पोलीस प्रशासनाला माझी नम्र विनंती आहे की त्यांनी या माझा मोबाईल तर आणून द्यावा, पण सर्वसामान्य कोणाचा जे काही फोन उद्या चोरी होऊ नये याकडं विशेष लक्ष द्यावं ही माझी नम्र विनंती. या संदर्भात तक्रार दिली का? हो, तक्रार दिली मी. आता तालुका सदर बाजार पोलीस स्टेशनला मी तक्रार दिलेली आहे. जितो जालना महिला आघाडी यांच्या वतीनं जुन्या औद्योगिक वसाहतीतील केनिया टर्फ इथं सुरू असलेल्या 3 दिवसीय JLPL 20 प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचं शनिवारी संध्याकाळी 5 वाजता माजी नगराध्यक्षा सौ संगीताताई गोरेंट्याल यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आलं. या स्पर्धेत 6 महिलांचे संघ सहभागी झाले आहेत. शनिवारी संध्याकाळी अंतिम सामना होणार असून त्यानंतर पारितोषिक वितरण होणार आहे. प्रीमियर लीगसाठी प्रायोजक नितीन ट्रेडिंग कंपनी अँड हार्डवेअर, पाटणी पल्सेस, पियुष सेल्स कॉर्पोरेशन, चौकडी ग्रुप, शीला इंडस्ट्रीज, पाटणी स्पेअर्स, जैन बंधू, सनुक्ता गांधी हे आहेत. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जितो जालना महिला आघाडीच्या अध्यक्षा दीप्ती पाटणी, सचिव अंकिता बोरुदिया, रोमा पाटणी, सुरभी सकेलचा, पूर्वा मुथा यांच्यासह जितो जालना महिला आघाडीच्या सदस्या परिश्रम घेत आहे. जितो लेडीज विंग पुन्हा घेऊन आले आहे जितो लेडीज प्रीमियर लीग, ह्याच्या को पावर्ड बाय पाटणी पल्सेस. ह्याच्यामध्ये 6 टीम्स पार्टिसिपेट करत आहेत आणि संगीताताई गोरंट्याल यांच्या हस्ते पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे 21 तारखेला संध्याकाळी 5 वाजता. हे मॅचेस 19, 20 आणि 21 तारखेला केनिया टर्फ MIDC जालना येथे खेळल्या जात आहेत आणि दर्शकसुद्धा खूप मजा घेतात आणि प्लेयर्सना तर एक्स्ट्रीम आनंदाचाच हा अनुभव होत आहे. तर आम्ही सर्वांना आवाहन करतो की इथे जैन लेडीज खेळत आहेत तर पूर्ण जैन कम्युनिटीला आव्हान आहे की त्यांनी इथे येऊन मॅचेसचा आनंद घ्यावा. महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि परतूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांनी इंग्रजी माध्यमातील शिक्षकांच्या पात्रतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी इंग्रजी शाळेमधील शिक्षणाचा खालावलेला दर्जा आणि अपात्र शिक्षकांच्या नियुक्त्यांवर तीव्र टीका केली आहे. पाहूयात त्यांनी काय म्हटलंय. महाराष्ट्र राज्यामध्ये शहर असो की ग्रामीण भाग असो, मुलांचा किंवा मुलींचा इंग्रजी शाळेमध्ये शिकण्याचा कल वाढलेला आहे. महाराष्ट्र सरकारनं राज्यभरामध्ये इंग्रजी शाळांसाठी मोठ्या प्रमाणावर मान्यता दिलेल्या आहेत. काही इंग्रजी शाळा खूप चांगल्या चालतात, चांगल्या इमारती आहेत, चांगले तज्ज्ञ शिक्षक आहेत. मात्र काही इंग्रजी शाळेला स्वतःची इमारत नाही, पत्राच्या खोल्यामध्ये ह्या इंग्रजी शाळा चालतात. या इंग्रजी शाळेतून उच्च शिक्षण, चांगलं दर्जाचं शिक्षण मिळालं पाहिजे हा शासनाचा हेतू आहे. गरिबाची, शेतकऱ्याची, कष्टकऱ्याची मुलं, 18 पगड जातीची मुलं शिकली पाहिजेत. त्यासाठी तज्ज्ञ शिक्षकांची आवश्यकता आहे. या इंग्रजी शाळेंची तपासणी शासनानं करण्याच्या संदर्भात कारवाई केली पाहिजे आणि या शाळा तपासल्या पाहिजेत. इंग्रजी शाळामध्ये असणारे शिक्षक तज्ज्ञ शिक्षक आहेत का? शाळेमध्ये किती डोनेशन घेतलं जातं? अशा प्रकारच्या तपासण्यासुद्धा शासनाच्या मार्फत, जिल्हा परिषदच्या मार्फत झाल्या पाहिजेत आणि सर्वसामान्य गोरगरीब लोकांची मुलं शिकली पाहिजेत. काही संस्था चालकांनी आपल्या घरातली, आपल्या कुटुंबातली नावं पात्र नसताना इंग्रजी शाळेवर घेतलेली आहेत. ह्याच्या सगळ्या तपासण्या केल्या पाहिजेत.
आणि शासनाच्या नियमात निकषात राहूनच ह्या सगळ्या इंग्रजी शाळा चालल्या पाहिजेत, अशा प्रकारची मागणी माननीय मुख्यमंत्री, माननीय शिक्षण मंत्री यांच्याकडे मी केलेली आहे. वेळ प्रसंगी आम्हाला विधानसभेमध्ये सुद्धा लक्षवेधी किंवा तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून शासनाच्या या बाबी लक्षात आणून द्याव्या लागतील. धन्यवाद. महानगरपालिका प्रशासनाच्या वतीनं जालना शहरातील अंबड चौफुली ते इंदेवाडी पाण्याच्या टाकीपर्यंत रस्त्याच्या मधोमध असलेल्या डिवायडर खांबावरील अनधिकृत बॅनर आज महानगरपालिकेच्या वतीनं हटवण्यात आलेत. महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने अंबड चौफुलीपासून ते इंदेवाडी पाण्याच्या टाकीपर्यंतच्या रस्त्याच्या मधोमध असलेल्या डिवायडरवर खांबावरील छोटे मोठे जवळपास 50 ते 60 अनधिकृत बॅनर आज कारवाई दरम्यान काढून टाकण्यात आलेले आहे. आपलं शहर हे सुंदर शहर दिसावं यासाठी आपण सर्वजणांनी प्रयत्न केले पाहिजे. अजूनही रस्त्याच्या कडेला किंवा रस्त्याच्या मधोमध असलेल्या खांबावर अनधिकृत कोणाचे बॅनर असतील तर त्यांनी ते स्वतःहून काढून घ्यावेत, असं जाहीर आवाहन सहाय्यक आयुक्त अपर्णा जाधव यांनी केलं आहे. महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने अनधिकृत बॅनर हटवा मोहीम प्रसंगी महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त अपर्णा जाधव, मालमत्ता अधिकारी राहुल देशमुख, स्वच्छता विभाग प्रमुख पंडित पवार आदीस महानगरपालिका स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. बॅनर वगैरे काढले शहरात. ज्याप्रमाणे मी सांगितलं होतं की महापालिका ही प्रत्येक आठवड्यामध्ये एक पर्टिक्युलर दिवस पकडून त्या दिवशी आम्ही अनधिकृत बॅनर्स काढण्यासाठी ड्राईव्ह ठेवणार होतो आणि त्याप्रमाणे आम्ही आज शनिवारी अजून एक ड्राईव्ह केलेली आहे. त्याच्यामध्ये आम्ही अंबड चौफुली पासून ते इंदेवाडी टाकीपर्यंतचे रस्त्यावरचे डिवायडरवरचे जे काही बॅनर ते काढण्यासाठी आज ड्राईव्ह घेतली. त्याच्यामध्ये आज आपण एक 60 बॅनर तरी काढलेले आहेत आणि पुन्हा आम्ही नेक्स्ट टाइम जे ड्राईव्ह घेऊ तेव्हा आम्ही जे रस्त्याच्या कडेला अनधिकृत लागलेले आहेत बॅनर्स ते काढण्यासाठी आम्ही पुन्हा एकदा आम्ही हे करणार ड्राईव्ह घेणार आहोत. त्यामध्ये मोठे बॅनर वगैरे काढले बऱ्यापैकी जे मोठे बॅनर आहेत ते रस्त्याच्या डिवायडर मध्ये नाही आहेत, रस्त्याच्या कडेला आहेत. तर नेक्स्ट टाइम जेव्हा आम्ही रस्त्याच्या कडेसाठी जेव्हा आम्ही ड्राईव्ह घेऊ तेव्हा आम्ही मोठे बॅनर सुद्धा काढतोय. काही लोकांनी ते बऱ्यापैकी 1-2 जे मोठे बॅनर आम्हाला दिसले जाता तर तेही आम्ही काढलेले आहेत आणि लोकही स्वतःहून इनिशिएटिव्ह घेत आहेत, म्हणजे त्यांना समजून सांगितलं तर ऐकतायत. त्याबाबत एक आनंद होतो की लोक स्वतःहून जे त्यांनी लावलेले बॅनर्स आहेत ते काढतायत आणि असंच लोकांनी आम्हाला सहकार्य करावं. आपलं शहर हे सुंदर दिसावं त्याच्यासाठी आपण सर्वजणांनी प्रयत्न करूयात. आणि हे अनधिकृत अजूनही कुणाचे बॅनर्स असतील रस्त्याच्या कडेला लावले असतील किंवा डिवायडरवर लावले असतील तर त्यांनी स्वतःहून ते काढून घ्यावे ही माझी सर्वांना विनंती आहे. आधुनिक लहुजी सेनेच्या वतीनं आधुनिक फकीरा सोमनाथ भाऊ कांबळे यांच्या जयंती जालना इथं मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. सोमनाथ भाऊ कांबळे यांच्या जयंतीनिमित्तानं आज रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यालय इथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आलं. त्याचबरोबर जनकल्याण रक्तपेढी इथे भव्य रक्तदान शिबिराचं आयोजनही करण्यात आलं होतं. यावेळी मोठ्या संख्येने आधुनिक सेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या वतीनं रक्तदान करण्यात आलं. त्याचबरोबर जिल्हा सामान्य रुग्णालय इथे गरजू रुग्णांना फळांचं वाटप सुद्धा करण्यात आलं. सोबतच छाईपुरा येथील साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सोमनाथ भाऊ कांबळे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली. अशा विविध माध्यमातून सोमनाथ भाऊ कांबळे यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी मराठवाडा अध्यक्ष तथा राज्य कार्यकारिणी सदस्य संतोष तूपसौंदर, राज्य सदस्य तथा राज्य समन्वयक अंकुश यंगड, जालना जिल्हा अध्यक्ष रामभाऊ सुतार, मराठवाडा सचिव गंगाधर लाखे, मराठवाडा संघटक कैलास आप्पा जाधव, गणेश जाधव, ओमकार खोडे, संतोष पैलवान कांबळे, सुनील हंगारगे, अनिल थोरात, अशोकराव तांबे, सुनील सराटे, नितीन सराटे, विकास कसबे, मयूर गोफणे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. आधुनिक फकीरा सोमनाथ भाऊ कांबळे साहेब यांच्या जयंतीनिमित्त राज्याच्या आणि जालना जिल्ह्याच्या वतीने आम्ही अनेक उपक्रम इथं राबवण्यात आलेले आहेत. जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यालयामध्ये शालेय साहित्य वाटप केलेलं आहे, रक्तदान शिबिर घेण्यात आलेलं आहे, सिव्हिल हॉस्पिटलमध्ये फळ वाटप घेण्यात आलेले आहे. अशा स्वरूपाच्या यातून आम्ही आधुनिक फकीरा सोमनाथ भाऊ कांबळे साहेब यांची जयंती जालन्याच्या आणि राज्याच्या वतीने साजरी करण्यात आलेली आहे.
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल आणि लायन्स क्लब जालना यांच्या संयुक्त विद्यमाने कोठारी इंटरनॅशनल स्कूल येथील मैदानावर आज योग शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल आणि लायन्स क्लब जालना यांच्या संयुक्त विद्यमाने कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल येथील मैदानावर आज योग शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध वेलनेस तज्ज्ञ आणि समग्र जीवनाचे समर्थक डॉक्टर R.D. सचदेव, कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल सचिव तृप्ती कोठारी, जालना लायन्स क्लबच्या अध्यक्षा जयश्री लड्डा, अनिता देवीदान, रेणुका गोयल, जयप्रकाश श्रीमाळी, मर्निल मानस, राम पाटील, महेश गुरमाळे, दिलीप ठाकूर यांच्यासह नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूलच्या सचिव तृप्ती कोठारी तसेच लायन्स क्लबच्या अध्यक्षा जयश्री लड्डा यांनी मान्यवरांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. त्यानंतर योगासने करत उपस्थितांना डॉक्टर सचदेव यांनी शरीराला व्यायाम आवश्यक आहे, व्यायाम केल्यानं मानवाचं जीवन किमान 15 वर्षांनी तरी वाढतं. पूर्वी लोक व्यायाम करत होते त्यामुळे 150 वर्ष जगत होते. आजकाल धकाधकीच्या जीवनामध्ये व्यायाम करणं नागरिक विसरून गेलेत, त्यामुळे विविध आजारांना ग्रस्त व्हावं लागतंय. त्यामुळे व्यायाम करणं हा शरीराला अत्यंत उपायकारक असल्याचं डॉक्टर सचदेव यांनी आपल्या मार्गदर्शनातून सांगितलं. तर शाळेचा सचिव तृप्ती कोठारी यांनी सूत्रसंचालन करून व्यायाम हा शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचा एक भाग आहे, त्यामुळे सर्वांनी व्यायाम दररोज करावा असं देखील आवाहन केलं आहे. इंटरनेशनल लेवल तक पहुंचाया है. वैसे तो हमारे योगी मुनि पिछले हजारों सालों से योगा करते थे, लेकिन ये हमारे भारतवर्ष तक ही सीमित था. लेकिन हमारे आदरणीय नरेंद्र जी मोदी ने योगा को पूरे वर्ल्ड में इंटरनेशनल लेवल तक पहुंचाया है और आज 21 जून को इट इज सेलिब्रेटेड एज इंटरनेशनल योगा डे. योगा सचमुच ही हमारे शरीर के लिए बहुत अच्छा है. उस ज़माने में, पुराने ज़माने में एवरेज लाइफ स्पैन जो आदमी का था 150 वर्ष था. यदि आप सतयुग, द्वापर युग वगैरह में आप जाएंगे तो उस समय एवरेज आदमी 150 साल जीता था. आज एवरेज लाइफ स्पैन इज 65 to 70 ईयर्स, जो कि 50% से भी कम हो गया है. इसका बेसिक कारण है, 2 कारण है. एक तो हमारी लाइफस्टाइल, खाना पीना, और दूसरा लैक ऑफ एक्सरसाइज. तो लैक ऑफ एक्सरसाइज में योगा, लैक ऑफ योगा बहुत इम्पोर्टेंट कॉज है. लेकिन पिछले 8-10 वर्षों में 2015 से 2015 से जो योगा का एक इंटरनेशनल लेवल पर नरेंद्र जी मोदी ने शुरू किया है, इससे लोगों में काफ़ी अवेयरनेस पैदा हुआ है. और इस अवेयरनेस की वजह से हमारे भारत में आप हर छोटे से छोटे देहात में जाएंगे और बड़ी से बड़ी सिटी में भी जाएंगे तो लोग योगा कर रहे हैं. लेकिन फिर भी ये जो योगा कर रहे हैं दे आर हार्डली 5%. 5% लोग ही योगा कर रहे हैं. आज भी 95% लोग योगा नहीं कर रहे हैं. तो हम जो लोग योगा कर रहे हैं, जो नहीं कर रहे हैं, उनमें ये अवेयरनेस पैदा करें कि बाबा योगा करो. इससे आपकी लेंग्थिविटी ऑफ लाइफ तो बढ़ेगी. आप 15 साल ज़्यादा तो जिएंगे, लेकिन जो एक्स्ट्रा लाइफ जिएंगे इसकी क्वालिटी ऑफ लाइफ बहुत अच्छी रहेगी. यांसह वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच सामन्याची. पाहत रहा MC न्यूज. नमस्कार. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है. आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं. चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी. कालिका सरिया लाना मत भूलना. कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप, संग, आग से लड़कर घर को दे दीर्घायु. कालिका सरिया मैं भूली नहीं. बेटिया आप कलेक्टर. कालिका TMT, फैसला जो मजबूत हो. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषि पार्क, अंबर चौफुली, जालना.
ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध. मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम. उपलब्ध सुविधा ICU, NICU, जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब. मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध. महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी. कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल CBSE पॅटर्न. शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी प्रवेश देणे सुरू. शैक्षणिक वर्षासाठी LKG ते 9वी पर्यंत ऍडमिशन सुरू. आमचे वैशिष्ट्य जालना शहरातील पहिली हायटेक वायफाय कॅम्पस असलेली इंग्लिश शाळा. डिजिटल क्लासरूम आणि iPad सुविधा उपलब्ध. वातानुकूलित क्लासरूम, बस सुविधा देखील उपलब्ध. क्षेत्र भेट आणि गेस्ट लेक्चर. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास. NCERTच्या धर्तीवर CBSE पॅटर्नची सुविधा उपलब्ध. अनुभवी शिक्षक वृंद, प्रशस्त क्लासरूम आणि प्रशस्त मैदान. रोबोटिक्स आणि कोडिंग यासह अनेक सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध. आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या. कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल, JES महाविद्यालयाजवळ, देऊळगाव राजा रोड, जालना. संपर्क 9673236007 किंवा 9067791007. देवगिरी इंग्लिश हायस्कूल, जालना येथे शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी नर्सरी ते इयत्ता 10वी पर्यंत प्रवेश देणे सुरू. आमची वैशिष्ट्ये: सर्व सुविधांनी युक्त नवीन इमारत, विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी प्रशस्त मैदान, विद्यार्थ्यांसाठी बस सुविधा, उच्च शिक्षित कुशल शिक्षक वर्ग, मर्यादित प्रवेश, वेळोवेळी शैक्षणिक सहलीचं आयोजन. देवगिरी इंग्लिश स्कूलचा 10वीचा 100% निकाल. नेहमीची परंपरा कायम राखत यावर्षी देखील 10वीचा निकाल 100%. आमचा पत्ता देवगिरी इंग्लिश हायस्कूल, गायत्री लॉन्सच्या पाठीमागे, अंबड चौफुली, जालना. प्रवेशासाठी संपर्क 9623 75 61 32 आणि 90 28 94 37 04 आणि 93 71 26 17 77. दादा, हे बेस्ट कॉलेज आहे. पण आम्ही तर आजोबांच्या काळापासून एकाच कॉलेजमध्ये शिकतो. पण दादा, या कॉलेजमध्ये ऑलराऊंड डेव्हलपमेंट होते. बाबा, त्या लंडनच्या कंपनीला नकार कळवला बरं का मी. आणि तुझ्या आर्चरीचं काय झालं? बाबा, पुढच्या महिन्यात तुमचा मुलगा नॅशनल खेळणार आहे. पण तुमचं नेमकं कॉलेज कोणतं? JES कॉलेज जालना. ट्रस्ट मॅटर्स सिन्स 6 decades. JES कॉलेज जालना. सर नमस्कार. इथे कस काय? हेच ते कॉलेज जिथे माझं स्वप्न पूर्ण झालंय.
infrastructure and every activity of JES College leads to an all-round development of students. An esteemed heritage of institutions in Jalna offers education for classes 11th and 12th with arts, science, commerce and MCVC with special emphasis on bifocal courses. Additionally, institution also provide UG program in BA, BSc, BCom and BCA as well. PG program in MA, MSc and MCom align with NEP 2020. It's a legacy of excellence and bright career. मत्स्योदरी शिक्षण संस्था संचलित अंकुशराव टोपे महाविद्यालय जालना कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयात प्रवेश देवी सुरू. महाविद्यालयास बँगलोर येथील नॉर्थ मार्फत पूर्ण मूल्यांकनात तिसरा सायकल मध्ये अ दर्जा प्राप्त करणारे जालना जिल्ह्यातील प्रथम महाविद्यालय तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या शैक्षणिक अंकेक्षणात अ दर्जा प्राप्त केला असून ISO प्रमाणे 2009-2015 प्रमाणे निसर्गरम्य वातावरणातील महाविद्यालयात आपला प्रवेश आजच निश्चित करा. कनिष्ठ महाविद्यालयात कला, वाणिज्य, विज्ञान आणि HSC वेकेशनल साठी 11वी व 12वी वर्गात प्रवेश देणे सुरू आहे. विज्ञान शाखेसाठी क्रॉप सायन्स, इलेक्ट्रॉनिक विषयांची विशेष उपलब्धता. 11वी आणि 12वी साठी व्यवसायाभिमुख कोर्सेस अकाउंटिंग, फायनान्शियल अँड ऑफिस मॅनेजमेंट, मार्केटिंग अँड रिटेल मॅनेजमेंट, लॉजिस्टिक मटेरियल मॅनेजमेंट यासाठी विशेष प्रवेश देणे सुरू. वरिष्ठ महाविद्यालयात BA, BCom, BSc, BCA या वर्गातून नवीन शैक्षणिक धोरणानुसार प्रवेश देणे सुरू आहेत. BA प्रथम वर्षात प्रवेशासाठी आपल्याकडे अनेक विषय उपलब्ध आहेत जसे की मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, भूगोल, मानसशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, लोकप्रशासन आणि अर्थशास्त्र या सर्व विषयांची उपलब्धता. पदव्युत्तर विभाग MA यासाठी उपलब्ध विषय आहेत मराठी, हिंदी, इंग्रजी, भूगोल, इतिहास, मानसशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, लोकप्रशासन. MCom, MSc संगणक शास्त्रामध्ये प्रवेश देणे सुरू आहे. PhD साठी उपलब्ध संशोधन केंद्र, संशोधन विषय इंग्रजी, भूगोल, मानसशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, मराठी, हिंदी, वाणिज्य, लोकप्रशासन, अर्थशास्त्र. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी महाविद्यालयातर्फे विशेष प्रयत्न. क्रीडापटूसाठी भव्य क्रीडा सुविधा, संगणकीकृत ग्रंथालय, मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृहाची व्यवस्था. आमचा पत्ता मोतीबाग रेल्वे ओव्हरब्रिज जवळ, जुना जालना. प्रवेश माहितीसाठी संपर्क उपप्राचार्य डॉक्टर संजय पाटील 82 75 51 56 92. उपप्राचार्य प्राध्यापक पांडुरंग खोजे 94 21 68 85 68. प्राचार्य डॉक्टर दादासाहेब गजहंस 87 88 11 97 61. अंकुशराव टोपे महाविद्यालय जालना. प्रवेशासाठी आजच संपर्क करा.